सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु प्रातस्मरणीय शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकराचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। जीवन फार छोटा आहे आणि त्याच्यामध्ये विकल्पानी बाह्य जंजाळ म्हणजे प्रपंच कपटजाळ फार मोठा आहे। थोडं ते बाहेरचं व्याप आणि जंजाळ कमी करून जीवनाला सुखी आनंदी आणि दीर्घायुष्य बनवून घेणं हेच वास्तविक मनुष्य जीवनाचं सार आहे, अशी काल चर्चा आपली झालेली होती। आज आपके पास मना सिर्फ 3 ही चीजें हैं, तन मन और धन। अतः आप तन को अपनी बीवी बच्चों को दे देना, धन कुटुंब कबीले को देना तो चल भी सकता है, किंतु मन किसी को मत देना, वह तो मात्र परमात्मा के स्मरण में लगाना चाहिए। आपल्या सोबत आपल्या जीवनामध्ये शरीर तर पूर्णहीन आपल्याला निरोगी अथवा सुंदर मिळतं। मन आपण मनुष्य आहोत, पंचेंद्रिय आहोत, संज्ञ आहोत, आपल्याला मन तर मिळालेलं आहे। धन हे पूर्व पुण्यही आणि वर्तमान मधला तुमचा पुरुषार्थ याच्यावर तुमच्याकडे येतं। पुण्याने धन तर येऊ शकतं, पण ते टिकवण्याचा पुरुषार्थ तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे। हे 3 गोष्टी आपल्याकडे आहेत। कुठल्या कुठल्या? तन मन आणि आता या तिन्हीचा उपयोग आणखी 3 मध्ये केलं तर काय काय होणार आहे बघायचं। एक आहे उपयोग म्हणा, 2 दुरुपयोग आणि 3 सदुपयोग। उपयोगचा अर्थ आहे फक्त स्वतःसाठी वापर करायचा, फक्त आपल्या परिवारासाठी वापरायचं। इतरांना आपल्या जवळ असणाऱ्या तन मन आणि धनाचा उपयोग इतरांना कोणाला करायचा नाही, फक्त आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी करायचं। असं जो तन मन धनाचा वापर करतो त्याला उपयोग म्हणतात। स्वतःच्या फक्त कल्याणासाठी किंवा चांगल्यासाठी। दुरुपयोग जो असतो स्वतःला पण पाप मिळवायला आणि दुसऱ्यांना पण पापाला निमित्त व्हायला, स्वतःच्या जीवनालाही दुःखी करायला, इतरांच्या जीवनालाही दुःखी करायला, स्वतःच्या जीवनाचंही नुकसान करायला आणि इतरांच्या जीवनाचंही
नुकसान करायला ज्या तन मन आणि धनाचा उपयोग केला जातो त्याला म्हणतात दुरुपयोग. त्याला काय म्हणायचं? दुरुपयोग. आणि सदुपयोग जे स्वतःच्याही कल्याणासाठी, स्वतःसाठी उपकारक, स्वतःच्याही कल्याणासाठी आणि आपल्यासोबत येणाऱ्या इतरांच्याही कल्याणासाठी, सुखासाठी, आनंदासाठी, चांगल्यासाठी, पुण्यासाठी, धर्मासाठी ज्याचा उपयोग केला जातो त्याला सद उपयोग. सद म्हणजे चांगलं, उपयोग म्हणजे उपयोग म्हणला जातो. ही तिन्ही पण तुमच्या हातात आहेत. इळा पण तुमच्या हातात आहे, भोपळा पण तुमच्या हातात आहे. उभा चिरा, आडवा चिरा, कसंही चिरा, सगळं तुमच्या हातात आहे. जो इतरांना कुणालाच मदत करत नाही, फक्त स्वतःच्या परिवारासाठीच अजून तन मन धनाचा उपयोग केला तर फार मोठं पाप नाही. पुण्य फार लागेल का नाही माहित नाही, पण पाप तर नक्की लागणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. पण आपल्याही हितासाठी नाही आणि इतरांच्याही हितासाठी नाही. नुसता व्यसन, मजा, मस्ती, राजकारण, दुसऱ्यांचं वाईट करण्यासाठी, दुसऱ्यांचा अपमान करण्यासाठी, दुसऱ्यांच्या जीवनात कुटिलतेसाठी ह्या सगळ्याचा जर वापर केला तर मग नक्की पुण्य तर 1% नाही, पाप 100% आहे, दुर्गती आहे. अशा जीवांची 2च गती आहे, एक तर नरक नाही तर एक तर तिर्यंच. स्वतःसाठी वापर करणाऱ्यांच्यासाठी किमान मनुष्य गती मिळेल, जरा देवात पण इकडं तिकडं कुठं तर मिळेल. पण जो आपल्या तनाचा उपयोग दुसऱ्यांच्या सेवेसाठी, तन मिला तो तप करो, करो कर्म का नाश, रवि किरण से भी तेज है तुझमें दिव्य प्रकाश. रवि म्हणजे कोण? सूर्य. तन मिला तो तप करो, या शरीराच्या माध्यमातून एक तर तपश्चर्या करा, एक तर देवपूजा करा, एक तर दुसऱ्यांची वयावृत्ती करा. दुसऱ्यांची करायला लाज वाटत असेल तर आपल्या घरातल्यांच्या, आई वडिलांची, आपल्या सासू सासऱ्यांची, निदान परिवारातील वयोवृद्ध लोकांची तरी सेवा करा. आपल्याच लोकांची आपली व्यवस्था आपण करणं हा धर्म नव्हे, हे कर्तव्य आहे. समूह आपल्याच घरातल्या लोकांची आपण सेवा करणे हा धर्म नव्हे, हे काय? कर्तव्य आहे. आणि ज्यांना मुलं नाहीत, बाळं नाहीत, लांब आहेत, आजारी आहेत, वडील दुःखी आहेत, कष्टी आहेत, असं आपलं काही नातं नसताना आपण त्यांची सेवा करणं, त्यांना मदत करणं हा धर्म आहे. तन मिला तो तप करो, करो कर्म का नाश. या शरीराचा उपयोग कर्माच्या नाशासाठी केला पाहिजे. का? या शरीरात जो एक आत्मा रूपी परमात्मा बसलेला आहे किंवा परमात्मा रूपी जो आत्मा बसलेला आहे, तो आत्म्याचा प्रकाश, त्याचं तेज, आज दुपारच्या स्वाध्याय सांगितलं, एका समयात 7 रज्जू जाऊन सिद्धशिलेवर विराजमान होण्यासारखी त्याच्यामध्ये शक्ती आहे. त्याच्यात बाहेरचे हजारो सूर्य एका ठिकाणी आणल्यानंतर जेवढा प्रकाश पडणार नाही त्याच्यापेक्षाही जास्त प्रकाश कुणाचा आहे? या आत्म्यामध्ये. एवढं चांगलं आपल्याला मिळत असताना आपण कशासाठी वाईट करायचं? राड सुद्धा पाण्यानंच होते आणि राड धुवायला सुद्धा पाणीच लागतं. आजपर्यंत जेवढी लोक दुर्गतीला गेली, या तन मन आणि धनाचा दुरुपयोग केली, दुर्गतीला गेली. उपयोग केली, चांगल्या गतीला गेली. सदुपयोग केली,
ते सद्गतीला गेले. रावणानं आपल्या संपत्तीचा उपयोग, सोन्याची लंका, रावणाला इतका अहंकार होता, मी पैशाच्या जीवावर काहीही करू शकतो असं त्याला वाटत होतं. मनगटाच्या ताकदीच्या जीवावर मी काहीही करू शकतो. माझ्या विद्येच्या, तो विद्याधर होता जैन धर्माप्रमाणे, माझ्या विद्येच्या ताकदीवर मी काहीही करू शकतो म्हणून त्यानं 3 स्वप्न बघितली होती. एक स्वप्न होतं, गंगू समुद्रातलं पाणी सगळं गोड करणार. रावणाचं स्वप्न काय होतं? पहिलं, समुद्रातलं पाणी, ऐकू ना बाई मला तुझं, म्हण बघा जोरात, काय गोड करणार? समुद्रातलं पाणी गोड करणार. दुसरं स्वप्न होतं, सोनं जेवढं चकाकतंय तेवढं सोन्याला सुगंधी करणार. काय करणार? सुगंधी करणार. आणि तिसरं स्वप्न होतं, स्वर्गापर्यंत पायऱ्या तयार करणार. शक्य आहे? ही तिन्ही अशक्य गोष्टी आहेत, पण त्याच्या अहंकारामध्ये हे करण्यासाठी त्याचं आयुष्य गेलं आणि दुर्गतीला, नरकाला गेला. तेच भरत चक्रवर्तींनी आपल्या संपत्तीचा उपयोग गरीब लोकांना संसार उभं करण्यासाठी, रोगी लोकांना औषध देण्यासाठी, सोन्याची जिन मंदिरं आणि त्याच्यामध्ये रत्नाच्या मोठ्या मोठ्या विशाल प्रतिमा स्थापन करण्यासाठी भरत चक्रवर्तींनी आपल्या तन, मन आणि धनाचा उपयोग केला. आणि ते घरात राहून वैरागी झाले आणि दीक्षा घेतल्यावर अंतर्मुहूर्तात, एक मुहूर्तात ते केवल ज्ञानाला प्राप्त करून मोक्षाला सुद्धा गेले. आतापर्यंत जेवढे दुर्गतीला गेलेत, ह्या तिन्हीचा दुरुपयोग केल्यामुळेच गेले. जेवढे सद्गतीला गेले, ह्या तिन्हीचा सदुपयोग केल्यामुळेच गेले. जेवढे संसारात काय विना इकडं तिकडं, मला किती आता रात्री झोप लागणार बघ, मला पारस आला, मग त्याला नुसता उपयोग केले, ते मग चारी गतीत सुखाला, मनुष्यानी देवगतीमध्ये कुठं तर सुखाला निमित्त असणाऱ्या गोष्टीत ते जाऊ लागले. तुम्ही स्वतः विचार करा, तुम्हाला तन पण मिळाले, धन पण मिळाले आणि सुंदर मन पण मिळाले, याचा उपयोग कशासाठी करायचा? म्हणून इथं सांगितलं, शरीराचा उपयोग पत्नी आणि मुलांच्यासाठी केला तर करा, संपत्तीचा उपयोग परिवारासाठी केला तर करा, पण मनाचा उपयोग व्यवहारामध्ये फक्त तुमच्या आईवडिलांचा आणि तुमच्या कुटुंबाचा विचार करा आणि निश्चयामध्ये फक्त तुमचं मन धर्म आणि देव या दोघांच्यासाठीच ठेवा. तिसरीकडे मनाला गुंतवू नका. नियमानं पापाला, नियमानं दुर्गतीला आणि आयुष्यभर दुःखी जीवन जगायला तुम्हाला निमित्त ठरेल. मेरा मन क्यों तुम्हें चाहे असं देवापुढे येऊन म्हणायचं. हे सांगायला लागलो मी तुम्हाला. कुठे येऊन म्हणायचं? का माझं मन हे देवा तुला का स्वीकारायला लागले, का मागायला लागले? मग देव सांगतो तुला माझ्यासारखं बनायचं आहे, अशी तुझी इच्छा झाली म्हणून तू माझ्यापाशी येऊन बसायचा. अन्य दर्शनामध्ये देव देवच राहणार आणि भक्त भक्तच राहणार, अशी व्यवस्थाच आहे. ऐकायला काय झोपाला आहे? संग नाही कुठे आडुशाला बसलाय? ऐकाय. हा, अन्य दर्शनामध्ये काय व्यवस्था आहे? देव देवच राहणार, भक्त भक्तच राहणार. पण जैन दर्शनात काय व्यवस्था आहे माहितीये? जैन दर्शनामध्ये आजचा भक्त उद्याचा भगवान बनण्याची क्षमता ठेवणारा आपला धर्म आहे. म्हणून आपलं तन, मन, धन आपल्या परिवाराच्या कल्याणासाठी, आपल्या परिवाराच्या भविष्यासाठी
देशाच्या उत्थानासाठी, धर्माच्या वृद्धीसाठी आणि आपल्या देवशास्त्र गुरूंच्या संरक्षणासाठी जर आपल्या तन मन आणि धनाचा उपयोग केला तर नक्की जीवन आमचं पवित्र बनल्याशिवाय राहणार नाही. पुढे सांगतात म्हणा, दुर्गती का घोसला, छोटी छोटी बुरी आदतों के तिनकों से ही बुना जाता है. दूसरों के दोषों पर ध्यान देने से स्वयं का मन गंदा होता है. दुर्गतीचं जे घरट असतं ती छोट्या 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 एक एक चुकीच्या सवयीमुळं, एक एक चुकीच्या दुर्विचारामुळं तिथं घरट बुनलं जातं, तयार केलं जातं. परत ते काढणं अवघड आहे. तुम्ही प्रायः सगळ्या 98% लोक शेतकऱ्याच्या कुटुंबातले आहात, पण शेताकडे कधी गेलाय की नाही माहीत नाही. पण पुरुषांना आणि मुलांना बऱ्यापैकी सगळीजण रोज तेच काम करतात. आज आबू पण रोपं आणायला गेलता. कशाची? ऊसाची रोपं आणायला गेलता. चांगलं काम केलं सोबा. मला वाटलं आणि कांद्याची बिंद्याची आणायला गेलं, काय कोण असतो. ऊसाची रोपं आणायला गेलता. आज पारस शाळेत ऍडमिशन करायला गेलता. संगनायक पुण्याला फिरायला गेलता. मला इथं आणून बसवलाय. नदीकडनं तुम्ही फिरा म्हणत बसलाय पुलावर हरिपूरच्या. आणि ह्यो सिंह बाग बघ. काय कुठलं बाग? सिंहगडचं रोड बघून बाग आहे की कुठली तिथं? हा, ते बघायला गेलाय. शेतकरी आहे आपण सगळीजण, आहे ना. शेतात ज्यावेळी पाटानं पाणी जात असते, पाणी, तर शेतकरी, हुशार शेतकरी कोण असतो? जो तिकडून शेवटून पाणी पाजवत पाजवत चेंबराकडे येतो, तो बुद्धिवान शेतकरी असतो. तोपर्यंत पाजरून सगळं पाणी इथं जवळपासचं पिलेलं असतं. चुकून पाण्याचा पाजर जर जास्त लागला तर शेतकरी ती पाजर छोटच आहे तोपर्यंत त्याला सौरभ काय करतोय? पाटातलं पाणी घेतोय, माती घेतोय आणि ते पाट बांधतोय. ऐकायला सगळीजण? बरंच लक्ष आहे. जर पाणी हळूच पाजरा लागले तोपर्यंत यश बाबू आम्ही जर विचार केलो आत्ता पाणी जरा पाजरा लागले, तेवढं मेसेज चॅटिंग करायला लागलो, तेवढं पूर्ण करतो. मोबाईल नवीन आणलोय आणि बॅटरी उतरली तर काय करायची? तेवढ्यात आता करायला लागलोय तेवढं मोबाईलचं मेसेज पूर्ण करतो. समोरची व्यक्ती माझ्यासाठी कामधंदा सोडून वाट बघत बसली. तेवढं मेसेज पूर्ण करतो आणि मग ते पाजराला तिथं काय करतो? माती लावतो. असं म्हणण्यात जर 5-10 मिनिटं गेली तोपर्यंत ती माती कातरून कातरून तो पाजर पाट निर्माण झालेला असतो. ऐकायला का झोपायलाय? आणि मग परत तुम्ही आडवं जरी पडला तरी ते फुटलेलं पाट बांधणं अत्यंत कठीण आणि अशक्य आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? मी आता शेती करायला सोडून 22 वर्ष झाली. यदा कदाचित विसरलो असलो तर बरोबर आहे का चुकीचं आहे? श्रेणिक महाराज कधी गेलाय शेताकडे? बरोबर आहे म्हणायला जात आहे. इथंच दिसतंय की 24 तास जात आहे. तेवढ्यात चटका मारून येत आहे. बर, शेताकडचा चटका मारून यायचा आणि कशाचा चटका मारायचा नाही. काय सांगत होतो? तेवढ्यात पाठ काय होतंय? पाजरून फुटून जाते. अशीच आपल्या सवयी असतात. मुलींनो लक्ष देऊ नाही का? मुलांनो
लक्ष देऊ नाही का? आपण ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण करायला चाललोय, ज्या क्षेत्रात आपण बाहेरच्या नोकरी काही हे सगळं करायला जातो, आपल्याला असंच वाटते आत्ता नुसता बोला लागलोय, आत्ता नुसता हसा लागलोय, आत्ता नुसता गुड मॉर्निंग मेसेज चालू आहे. विनोद नाही, मी वास्तविक सत्य सांगायला लागलो. ही माझी नैतिक जबाबदारी आहे तुम्हाला सगळ्यांना सांगण्याची. ह्या छोट्या छोट्या चुका आहेत, पण या छोट्या चुकीकडे आत्ताच जर आम्ही लक्ष नाही दिलो तर ही चूक मोठी कधी होईल याच्याकडे लक्ष लागणार नाही. म्हणून दुसऱ्यांच्या दोषांच्याकडं, दुर्गुणांच्याकडं बघण्यापेक्षा माझे दुर्गुण कसे संपतील आणि माझं मन घाण करण्यापेक्षा माझं मन स्वच्छ कसं करेन याच्याकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. एक अत्यंत चांगला शास्त्रज्ञ होऊन गेला, कार्वर. कोण? कार्वर. दक्षिण आफ्रिका, तिकडं निग्रो लोक असतात तिकडं. छोट्या छोट्या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात बघा. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीकडं समेत आपल्याला लक्ष देऊन जगलं पाहिजे. एवढ्यानं काय होतंय, एवढ्यानं काय होतंय म्हणून चालत नाही. तृण म्हणजे कसपट, शेतातलं काय म्हणतात तण. तृण. ऋण म्हणजे कर्ज. अग्नी आणि कषाय, क्रोध आणि आळस, ह्या 5 गोष्टींना कधीच छोटं समजून सोडून द्यायचं नाही. आत्ता जरा एका कोपऱ्याला लवाळा उगवलाय, जा वर्षात शेतभर झालेलं असते. बरोबर ना अबू? आम्ही 8 वर्षापूर्वी शिरद्वारकडे चाललो होतो. कुठं तर एक कोपऱ्याला ते कैंदाळ त्या पंचगंगा नदीत दिसलं. 2 महिन्यानं परत आलो, ती नदी आहे राहिलीच नाही. ते मैदानागत सगळं पाक कैंदाळ झालं तिथं. म्हणून कसपटला कमी समजून कधी सोडायचं नाही, लगेच काढायचं. तृण काय होत नाही ग बसा. ऋण. ऋण म्हणजे कर्ज. आत्ता जरा कर्ज आहे आणि थोड्या दिवसानं भरूया म्हणायचं नाही. एक दिवस उपास राहायला लागलं तर चालेल, पण पहिला कर्ज भरायचं. 100 मिळकत असेल पण 200चं कर्ज असेल तर तो मनुष्य 200 मिळकत असेल आणि 100 जरी कर्ज असेल तरी तो मनुष्य दुःखीच असतो. पण कर्ज नसेल पण 10 रुपये जर दिवसात मिळवत असेल तर तो व्यक्ती सुखी, समाधानी, आनंदी असतो. म्हणून ऋण कधी कमी आहे म्हणायचं नाही. अग्नी. आत्ता डांबावर जरा ठिणगी पडल्या, जरा जाळ होऊ दे, मग कुणाला तर पाणी पुरणार नाही. 3. परत क्रोध. जरा आहे एवढे येणारच की असं म्हणायचं नाही, नाहीतर द्विपायन मुनीसारखं मग द्वारका नगरी जाळायची वेळ येते. आणि 4, 5 काय सांगितलं? आळस. जो तुमचा आता परम मित्र आहे त्याला मित्र समजू नका, त्याला काय समजा? शत्रू समजा. का बरं? तर आचार्य सांगतात तेच मी तुमच्यावर सांगतो. कार्वर जो होता, कार्वर तो शास्त्रज्ञ होता. आणि पूर्वी पुस्तकं वगैरे काही पार्सल आली तर ती न्यूजपेपरमध्ये असं घडी करून त्याला पांढरा दोरा, वाकडी दोरा तुम्ही म्हणताय, त्यानं बांधून येत होतं. आता सुद्धा मी श्यामची आई पुस्तकं मागितलोय, त्याला सगळं तसल्या पेपरनंच पॅकिंग होऊन आलं. पूर्वी अशी पद्धत होती. त्याने एक पुस्तक मागितलं होता आणि ते पुस्तक आलं, पार्सल आलं. तो घेतला, टेबलवर असं बसला होता. कचरा पेटी बाल्टी तिथं जवळ होती. ते कागद सोडला, दोरा तोडला, कागद सोडला, त्या डस्टबिन मध्ये टाकला आणि पुस्तक वाचायला चालू केलं. आम्ही पुस्तक मागितल्यावर, धुळा बसल्यावर, परत धुळा झाडून मग वाचतोय.
आम्हाला सरळ वाचायची सवयच. त्यानं त्याच दिवशी एक 4-5 पानं वाचला. ऐकायला का झोपायला? 4-5 पानं वाचला आणि त्याचे एकदम लक्षात आलं. आणि त्या डस्टबिन मधलं ते दोरा होता, ते दोरा हातात घेतला आणि प्रयोगशाळेत गेला. कुठे गेला? त्याच्यावर त्या पांढऱ्या दोऱ्यावर अगदी लहान केसापेक्षा पण बारकी एक हिरवी रेष त्याला दिसली. त्या ह्याच्यात बघितलं तो दुर्बीण काय म्हणायचं, मायक्रोसॉफ्ट काय म्हणतात तुम्ही, त्याच्यात बघितला तो. आणि ते बघितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, तुम्हाला पटणार नाही, पुस्तक वाचा म्हणजे कळेल. 3 दिवस तो त्या प्रयोगशाळेच्या बाहेर आला नाही. नाश्ता तिथंच, बाथरूम तिथंच, अंघोळ तिथं, सगळं तिथंच. 3ऱ्या दिवशी एक शोध त्यानं लावला. काय होतं ती रेष? तर ती रेष एक व्हायरस होता. व्हायरस पिकांच्यावर, जसं तुमच्याकडं पहिला सोयाबीनला गव्हावर करप्या, तांब्याचं म्हणतात ना, तांबिरा, हे रोग, तसा एक रोग होता. ते जर डस्टबिन बाहेर गेलं असतं, ते दोरा बाहेर गेला असता आणि ते व्हायरस त्या वाऱ्यानं जर पसरला असता, तर आता शेती करणाऱ्यांना माहित आहे, तांबिरातील रोग आला तर एका दिवसात 50-50 एकर शेत सगळं पीक आलेलं जात होतं. तेवढा मोठा व्हायरस होता. त्याच्यावर त्यानं 3 दिवस एक औषधाचा शोध लावला आणि मग त्याच्यात तो बाहेर आला. किती होता तो व्हायरस? दिसणारा केसा एवढा, पण नुकसान किती करणारा होता? डोंगरा एवढा. एवढ्या बारीक गोष्टीकडं त्या शास्त्रज्ञांचं लक्ष असतंय. आपली हीच चूक व्हायला लागल्या. मुलांनो, आपल्याला वाटतंय एवढं चुकणारच की, एवढं असणारच की, एवढं होणारच की, आणि तीच केसासारखी चूक कधी डोंगरासारखी होते आणि आपण दुःखी कष्टी बनून आपल्या जीवनात कधी आपला रस्ता चुकतो हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांचे दोष, चूक बघण्यापेक्षा आणि ते दोष बघून आपलं मन मलिन करण्यापेक्षा आपण आपल्यातले दोष शोधणं, आपल्यातले दोष बाहेर काढणं आणि आपल्या तन, मन आणि धनाचा उपयोग आपल्याबरोबर इतरांच्या कल्याणासाठी, जसं चंदन स्वतः सुगंधी असतं, स्वतः शीतल असतं आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला शीतल आणि सुगंधी करतं, तसं आपल्या सगळ्यांचं जीवन असणं अत्यावश्यक आहे. असंच तुमचं आमचं सगळ्यांचं जीवन बनो आणि आपलं मन स्वच्छ हो, आपलं जीवन पवित्र राहो आणि आपला देश, धर्म आणि परिवार याचं एक चांगलं उत्तरदायित्वाचं कर्तव्य तुमच्या आमच्या हातून पार पडो, एवढीच मंगलमय भावना भगवंतांच्या चरणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.